नमस्ते. शिक्षक पात्रता परीक्षा टी-ई-टी एक्झाम पेपर 1 व पेपर 2 या दोन्ही पेपरसाठी महत्त्वाच्या असणाऱ्या विषयांपैकी एक महत्त्वाचा विषय म्हणजे गणित आणि या गणिताची आपल्याला संपूर्ण तयारी करून घेण्यासाठी आपण एक ऑनलाईन कोर्स घेतोय आणि या कोर्सचं आजचं आपलं लेक्चर आहे दिनदर्शिका आणि कॅलेंडर. ओके. तर या कोर्समध्ये आपण टी-ई-टी पेपरला जेवढे काही टॉपिक विचारले गेलेले आहेत ते सर्व टॉपिक आपण कव्हर करणार आहोत. त्यासोबतच त्या टॉपिक रिलेटेड जेवढे काही पी-वाय-क्यू म्हणजे पेपरला विचारलेले प्रश्न आहेत ते सुद्धा आपण या सेशनमध्ये किंवा या सीरीजमध्ये आपण कव्हर करणार आहे. ठीक आहे. तर पहा टॉपिकला सुरुवात करतोय. त्याआधी हे जे टॉपिक तुम्हाला समोर दिसत आहेत हे पेपर 1 व पेपर 2 चे कंबाईन टॉपिक आहेत. त्यानंतर हे फक्त पेपर 1 चे टॉपिक आहेत आणि हे फक्त पेपर 2 चे टॉपिक आहेत. ठीक आहे. तर सुरुवात करतोय आपण आपल्या आजच्या टॉपिकला. अतिशय महत्त्वाचा टॉपिक दिनदर्शिका, ज्याच्यापासून आपल्याला बऱ्याच वेळा भीती पण वाटते का खूप अवघड टॉपिक आहे, पण अतिशय सोपा आहे. तुम्हाला पाहिल्यानंतर लक्षात येईल. ठीक आहे. तर आतापर्यंत आपल्याला दिनदर्शिकेवर कशा पद्धतीने प्रश्न विचारले गेलेत, म्हणजे ऍक्च्युली आपल्याला अभ्यास करताना नक्की कोणत्या पॉईंट ऑफ व्ह्यूने अभ्यास केला पाहिजे, कारण दिनदर्शिका हा खूप मोठा टॉपिक आहे. मग त्यातल्या कोणत्या पॉईंटवर आपल्याला फोकस करणं गरजेचं आहे, कोणते प्रश्न आपल्याला येऊ शकतात, तर तेवढेच प्रश्न आपण या ठिकाणी घेणार आहोत किंवा त्याची तयारी करणार आहोत. इन डेप्थ मध्ये पूर्ण टॉपिक पाहायची गरज नाहीये, कारण आपल्याला टीईटीला दिनदर्शिका हा जो टॉपिक आहे तो पेपर 1 व पेपर 1 साठीचे म्हणजे 1ली ते 5वी पर्यंत. तर त्या लेव्हलच्या मुलांसाठी तो टॉपिक फार डीपमध्ये नाहीये. सो आपल्याला तो डीपमध्ये पाहायचा नाही. पण कोणत्या टाइपचे प्रश्न विचारलेले आहेत हे मात्र आपल्याला समजणं तितकंच इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. तर पहा सुरुवातीला आपण पाहणार आहे आतापर्यंत आपल्याला प्रश्न कशा पद्धतीने विचारले गेलेत. ठीक आहे. पेपर 2च्या तयारी करणाऱ्या मुलांनी सुद्धा टीचरांनी सुद्धा या टॉपिकचा व्यवस्थित अभ्यास करून ठेवा. बेसिक 2-3च टाइपचे प्रश्न विचारले जातात जास्तीत जास्त. तर अभ्यास करून ठेवा, कारण मे बी क्वेश्चन शफल झाला किंवा आलाच तर आपल्याला त्याची माहिती पाहिजे. ठीक आहे. तर पहा प्रश्न काय, 2020 साली प्रजासत्ताक दिन गुरुवारी असल्यास त्याच वर्षातील महाराष्ट्र दिनाचा वार कोणता? प्रश्नाचा टाइप समजून घ्या, नंतर आपण कन्सेप्ट पाहून प्रश्न सोडवणार आहे. ठीक आहे. एके वर्षी महाराष्ट्र दिन शुक्रवारी आहे, तर त्याच वर्षी शिक्षक दिन कोणत्या वारी असेल? म्हणजे एक दिवस दिलाय आणि दुसरा दिवस कोणता आहे, म्हणजे महाराष्ट्र दिन दिलाय, तर तुम्हाला शिक्षक दिन विचारलाय, त्याचा वार विचारलाय. आले लक्षात? पॅटर्न नीट समजून घ्या. त्यानंतर पाहिलं तर 2012 साली प्रजासत्ताक दिन गुरुवारी साजरा झाला, तर त्याच वर्षातील बाल दिनाचा वार कोणता? लक्षात आलं? म्हणजे एक सण आपल्याला दिलाय, त्याचा वार दिलाय आणि दुसऱ्या सणाचा आपल्याला वार विचारलाय, असं या पद्धतीने प्रश्न आहे. एके वर्षी महाराष्ट्र दिन रविवारी होता, तर त्याच वर्षी बालदिन कोणत्या वारी असेल? प्रश्न सेम आहे. पहा, चौथा प्रश्न झाला जवळ-जवळ. एके वर्षी महाराष्ट्र दिन बुधवारी असेल, तर त्याच वर्षी स्वातंत्र्य दिन कोणत्या वारी असेल? सेम पॅटर्न. 2011 साली गांधी जयंती रविवारी होती, तर त्याच वर्षाची प्रजासत्ताक दिन वार कोणता? पहा. त्यानंतर आहे प्रश्न, म्हणजे 6 पर्यंत प्रश्न सेम पॅटर्न विचारला गेलाय. 7व्यात थोडासा बदल केलाय पहा त्यांनी. स्वरालीचा 7वा वाढदिवस 13 डिसेंबर 2013 ला आहे. शुक्रवारी होता, तर तिचा जन्मदिवसाचा वार कोणता? ठीक आहे. त्यानंतर जर पहा स्वराचा 7वा वाढदिवस पुन्हा 13 डिसेंबर 2014 ला शनिवारी आहे, तर त्याचा स्वराजचा जन्मदिवसाचा वार कोणता? म्हणजे या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं तर 7वा प्रश्न आणि या ठिकाणी पाहिलं तर 8वा प्रश्न तुम्हाला सेम पॅटर्नचा आलेला पाहायला मिळेल. आलंय लक्षात? तर या पद्धतीने तुम्हाला 2च प्रकारे प्रश्न विचारले जातात. एक प्रजासत्ताक दिन देतील तर महाराष्ट्र दिन विचारतील. त्या दिनांचा वार म्हणजे काही दिनविशेष दिलेले आहेत. सण किंवा दिनविशेष आपण म्हणू शकतो. तर दिनविशेष दिलेत, त्याचा वार दिलाय एकाचा आणि दुसऱ्याचा वार विचारलाय. हा एक पॅटर्न झाला. त्यानंतर 7वा, 5वा, 3रा बर्थडे दिलाय, वाढदिवस दिलाय आणि त्यांचा जन्मदिवस विचारलाय. किंवा आता जन्मदिवस देऊन 7वा, 5वा, 4था वाढदिवसही विचारला जाऊ शकतो. ओके, ठीक आहे. म्हणजे या 2 पॅटर्नचे प्रश्न तुम्हाला विचारले जातात. अतिशय सोप्या पद्धतीने तुम्हाला लक्ष ठेवायचे. त्यासाठी तुम्हाला बेसिक इन्फॉर्मेशन काय माहिती असणं गरजेचं आहे ते लक्षात ठेवा. आता बेसिक इन्फॉर्मेशन म्हणजे या ठिकाणी एक पहा, जानेवारी 2025 आहे, जानेवारी 2026 आहे. ओके. या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं तर जानेवारी 2025 चा बुधवार, जानेवारी 2025 जर तुम्ही पाहिलं तर त्याची 1 तारीख जी आली ना ती बुधवारी आहे आणि जानेवारी 2026 ची 1 तारीख गुरुवारी आलेली. म्हणजे बारकाईने जर तुम्ही पाहिलं तर 2025 ला बुधवार आहे, 1 जानेवारी 2025 ला जर बुधवार आहे, तर 1 जानेवारी 2026 ला गुरुवार आहे. म्हणजे जर
वार कितीनी पुढे गेलाय? एकच वर्षांनी पुढे गेलाय. म्हणजे 1 जानेवारी काय लिहू दे पहा, 1 जानेवारी 2025 बरोबर आहे. इथं कोणता वार आहे? बुधवार आहे. तर 1 जानेवारी 2026 ला कोणता वार असेल? तर गुरुवार असेल. म्हणजे यावरून तुमच्या लक्षात आलं असेल का 1 जानेवारी 2027 ला कोणता वार असेल? सिंपल आहे, शुक्रवार असेल आता. ओके. 1 जानेवारी 2028 ला कोणता वार असेल? सिंपल आहे आता, शनिवार असेल. मग 1 जानेवारी नीट पहा, या ठिकाणी एक पार्ट तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे आता. 1 जानेवारी 2029 ला कोणता वार असेल? तर मग तुम्हाला असं वाटेल रविवार, तर नाही, तो वार असणार आहे सोमवार. मग असं का झालं? म्हणजे इथून इथे येताना एक दिवस वाढला, इथून इथे येताना एक दिवस वाढला, इथून इथे येताना एक दिवस वाढला. पण जर तुम्ही पाहिलं तर 2028 हे लीप वर्ष आहे. आणि लीप वर्ष जर आलं तर लीप वर्षामध्ये किती दिवस वाढतो? एक दिवस वाढतो. लीप वर्षामध्ये एक दिवस वाढतो, म्हणून जनरली पुढच्या वर्षी जाताना म्हणजे ह्या वर्षात माझा वाढदिवस जर गुरुवारी असेल तर पुढच्या वर्षी माझा वाढदिवस हा शुक्रवारी येणार. म्हणजे माझा वाढदिवस एक दिवस पुढे ढकलतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल असं मी समजलं का माझा वाढदिवस 1 जानेवारीला असतो. मग या वर्षी जर माझा वाढदिवस बुधवारी आलाय तर पुढच्या वर्षी तो गुरुवारी, म्हणजे एक दिवस पुढे ढकलतो. पण मध्ये जर लीप वर्ष आलं तर लीप वर्षातून पुढच्या वर्षात जाताना तो वार 2 दिवसांनी पुढे ढकलतो. कितीनी पुढे ढकलतो? 2 दिवसांनी. म्हणजेच या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं तर पहा, जानेवारी 2024, आता 2024 हे कोणतं वर्ष आहे? लीप वर्ष आहे. आलं लक्षात? मग लीप वर्षामध्ये पाहिलं तर 1 जानेवारी कधी आलेली आहे? 1 जानेवारी 24 आहे, 2024 आहे, सॉरी. तर सोमवारी आलेली. 1 जानेवारी कधी आहे? सोमवार आहे. तर 2025 1 जानेवारी कधी आहे? बुधवारी. म्हणजे जो की एक दिवस नाही, मंगळवार आणि बुधवार किती दिवस आपण पुढे सरकलो? 2 दिवसांनी पुढे सरकलो. म्हणजे या ठिकाणी तुम्हाला कन्सेप्च्युअल पार्ट एक लक्षात ठेवायचा आहे. आणि तो पार्ट कोणता? का रेग्युलर वर्ष 365 दिवसाचं जर वर्ष असेल तर प्रत्येक दिवस म्हणजे ह्या वर्षी येणारी 1 जानेवारी ती एक दिवसांनी पुढे जाते. पण लीप वर्ष जर आलं तर वार कितीनी पुढे ढकलतो? 2 दिवसांनी पुढे ढकलतो. आले लक्षात? म्हणजे जर तुम्हाला या ठिकाणी सांगितलं तर काय 1 जानेवारी 2011 जर तुम्हाला दिलं आणि 1 जानेवारी 2012 तुम्हाला दिलं आणि 1 जानेवारी 2013 तुम्हाला दिलं. आता पहा, इथे वार जर कोणता होता तुमचा? बुधवार असेल तर 11 मधून 12, आता 11 कोणतं वर्ष आहे? 365 दिवसांचं रेग्युलर वर्ष, लीप वर्ष नाही. आता लीप वर्ष कसं ओळखायचं हे सांगायची काही तुम्हाला गरज नाहीये. ज्याला शेवटच्या अंकाल 2 अंकांना 4 ने भाग जात असेल तर ते लीप वर्ष असतं. आलं लक्षात? 12च्या पाड्यात थोडक्यात, सॉरी 4च्या पाड्यामध्ये. 4 ने म्हटलं ना मी? ओके, ठीक आहे. शेवटच्या 2 अंकांना 4 ने भाग जात असेल तर त्याला लीप वर्ष असं म्हणतो आपण. ठीक आहे? तर इथं बुधवार आहे. इथं कोणता वार असणार आहे? गुरुवार. ओके, इथे कोणता वार असणार आहे? गुरुवार. पण 12 मधून 13 येताना म्हणजे इथे कितीने वाढ झाली? 1 ने. पण इथे ती वाढ होणार आहे 2 दिवसांनी. का? कारण 12 हे कोणतं वर्ष आहे? लीप वर्ष आहे. म्हणजे शुक्रवार आणि इथे कोणता वार असणार आहे? शनिवार. आलं लक्षात? दुसरा दिवस. तर या पद्धतीने दिवसांचं काय होतं म्हणजे हे कशासाठी? तर 5वा वाढदिवस, 7वा वाढदिवस, 8वा वाढदिवस आपल्याला काढत असताना याचा फायदा होणार आहे. आले लक्षात? तर या पद्धतीने तुम्हाला हा पॉइंट लक्षात ठेवायचा आहे. मग सेम पद्धतीने दिवसांचं महिन्यांमध्ये कसं असतं पहा. आता हे झालं वर्षाचं. वर्षामध्ये 365 दिवस असेल तर एक दिवस पुढे ढकलतो, लीप वर्ष असेल तर 2 दिवस पुढे ढकलतो. माहित झालं, आता पाठ झालं. हे सारखं सारखं मी घेतलंय. तुम्हाला असं वाटेल का सर माहिती आम्हाला आता तुम्ही सारखं का रिपीट करताय? तर हा जो टॉपिक आहे ना हा थोडासा हार्ड वाटणार आहे, मनाला हार्ड वाटणार आहे. म्हणून मी थोडंसं रिपिटेशन जास्त करतोय, जेणेकरून ते तुमच्या कानावर थोडंसं बंबार्डिंग जास्त पडेल एकाच सेशनमध्ये, म्हणजे ते तुमच्या परमनंटली लक्षात राहील. ठीक आहे? आता पाहूया आपण महिन्यांसाठी. आता महिन्यांमध्ये जर पाहिलं तर साधारण पहा, मे 2025, जून 2025 आणि जुलै 2025 असे 3 महिने आपण घेतले. ठीक आहे? आता या महिन्यांमध्ये पाहिलं तर 1 मे किती आहे पहा,
2025चा 1 मे गुरुवारी आलाय. किती? गुरुवारी. कधी आहे? गुरुवारी. जून ची 1 तारीख रविवारी आली. म्हणजे इथं गुरुवार आहे, इथं रविवार आहे. म्हणजे किती दिवसांनी पुढे गेलो? 1, 2, तिसरा दिवस. 3 दिवसांनी पुढे गेलो. मे मध्ये किती दिवस आहेत? 31 दिवस आहेत. मे मध्ये दिवस किती आहेत? 31. आणि किती दिवस पुढे ढकलला? 3 दिवस. ठीक आहे. आता जून मध्ये 1 तारीख रविवारी आहे. जुलैची 1 तारीख कधी आहे? मंगळवारी. म्हणजे किती दिवस पुढे गेला? सोमवार, मंगळवार. 2च दिवस. म्हणजे जून मध्ये जर पाहिले तर 30 दिवस असतात. मग 30 दिवस जर असतील आणि दिवस जर तुम्ही पाहिला तर पुढे किती ढकलला? 2. लक्षात आलं? ठीक आहे. म्हणजे या पद्धतीने जर तुम्ही पाहिलं तर 31 दिवस असेल तर दिवस 3 ने पुढे जातो आणि 30 दिवस असेल तर दिवस 2 ने पुढे जातो. म्हणजे थोडक्यात काय? तुम्ही जर पाहिलं तर 30 ला जर मी 7 ने भागलं तर 7 चोक 28 उरले किती? 2. म्हणजेच हे 2 दिवस. जर 31 दिवस असेल, सॉरी, किती दिवस असतील? 31 दिवस असतील. आणि जर मी त्याला 7 ने भागलं तर 7 परत चोक 28. 28 गेल्यानंतर राहिले किती? 3. म्हणजे 31 दिवस असेल तर दिवस किती दिवसांनी पुढे ढकलतो तो दिवस? म्हणजे आधीचा 1 तारखेचा दिवस पुढच्या 1 तारखेला किती पुढे जातो? 3 दिवसांनी पुढे जातो. म्हणजे जर तुमच्या लक्षात आलं असेल तर यावरनं तुमचे एक पॅटर्न लक्षात येईल. पहा, काय लक्षात आलं? 28 बाजूला करा. प्रत्येक महिन्यातून 28 बाजूला करा. किती दिवस शिल्लक राहतात तेवढे दिवसांनी तो दिवस काय जाणार आहे? पुढे जाणार आहे. आले लक्षात? म्हणजे आता जर आपण फेब्रुवारीचं पाहिलं, पहा आता फेब्रुवारी 2025 मध्ये 1 तारीख कधी आलेली आहे? शनिवारी आली. जर तुम्ही पाहिलं मार्च, फेब्रुवारी, मार्च 1 तारीख कधी आली? परत शनिवारी. इथे पण शनिवार, इथे पण शनिवार. का? कारण फेब्रुवारी 2025 ला दिवस किती? 28 दिवसांचा फेब्रुवारी महिना होता. त्याला जर मी 7 ने भागलं तर 7 चोक 28, खाली किती राहिले? 0. आणि खाली जर 0 राहिले तर दिवस पुढे ढकलणार नाही. ज्या दिवशी 1 तारीख इथं शनिवारी असेल तर इथे सुद्धा 1 तारीख शनिवारीच येणार आहे. म्हणजे तुमच्या या ठिकाणी एक चांगला पॉइंट क्लिअर झाला असेल की जर काय करायचे आपल्याला, जेवढ्या महिन्याचा दिवस असेल त्यातून 28 बाजूला करा. लक्षात आलं? 28 बाजूला केल्यानंतर जो राहिलेला नंबर शिल्लक असणार आहे तेवढ्या दिवसांनी, तेवढ्या आकड्यानी तो दिवस काय जाणार आहे? पुढे जाणार आहे. आले लक्षात? ठीक आहे. म्हणजे आता या ठिकाणी आपण काय शिकलो नक्की? तर जानेवारी मध्ये 31 दिवस आहेत. तर फेब्रुवारी महिन्याची 1 तारीख जानेवारीच्या किती दिवसांनी पुढे जाईल? 3 दिवसांनी पुढे जाईल. 28 असेल तर 0 दिवस, 29 असेल तर 1 दिवस. सिंपल आहे. 28 बाजूला गेलं का 1 दिवस राहतो. मार्च मध्ये 31 दिवस आहेत म्हणजे 1 मार्च आणि 1 एप्रिल याच्यामध्ये किती दिवसांचा फरक राहील? 3 दिवसांचा. ओके. 1 एप्रिल ते 30 मे 30 दिवस आहेत म्हणजे 2 दिवसाचा फरक राहील. ओके. मे 31 दिवस आले तर 3 आहे, 30 आले तर 2 आहे, 31 3, 31 3, 30 2, 31 3, 30 2, 31 3. म्हणजे आता तुम्हाला माहित पाहिजे कोणत्या महिना किती दिवसांचा आहे. आलं लक्षात? आणि फेब्रुवारी फक्त लीप इयर मध्ये 28 29 या 2 पॅटर्न मध्येच राहतो. अदरवाईज माहिती तुम्हाला आता सांगायची काही गरज नाहीये. म्हणजे वर्षांचं जर पाहिलं तर वर्षे, ओके, काय तर 365 दिवसांचा असेल तर 1च दिवसांनी पुढे जातं आणि 366 दिवसांचं असेल तर 2 दिवसांनी पुढे जातं. आणि हे महिन्यांचं हे 2 पार्ट जर तुमच्या लक्षात आले तर मला वाटतं हा टॉपिक अतिशय सोपा आहे. आले लक्षात? तर या 2 पार्टचा उपयोग करून आपण हे प्रश्न सोडवणार आहोत. पण त्याआधी तुम्हाला काही दिनविशेष माहिती असणं गरजेचं आहे. आणि ते जे दिनविशेष आहेत तर जानेवारी महिन्यातले हे दिनविशेष आहेत. काही ठराविकच आहे. महाराष्ट्र दिन, प्रजासत्ताक दिन, स्वातंत्र्य दिन, गांधी जयंती, बालदिन. तर हे ठराविकच विचारले जातात. तरीही आपल्याला माहिती असू द्यावं, कारण एखाद दिवस बदलला तर आपल्याला माहिती असावा. तर हे जे ठराविक दिनविशेष जे आहेत तर जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे आणि जून हे या ठिकाणी मी तुम्हाला दिलेले आहेत. जुलै, ऑगस्ट हे आहे सप्टेंबर महिन्याचे. त्यानंतर ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबर. तर हे दिनविशेष तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. पाठ करून घ्या आणि लक्षात ठेवा. तर या पद्धतीने काही प्रश्न मी तुम्हाला या ठिकाणी प्रॅक्टिससाठी दिले. जास्त नाही दिलेले, 2च प्रश्न दिलेत, कारण मला माहिती आहे
एवढं जर सोडवलं आणि 2 प्रश्न एक्स्ट्राचे सोडवले तर हा टॉपिक एकदम व्यवस्थितरित्या कव्हर होणार आहे. ठीक आहे. तर आपण आता आपल्या प्रश्नाला सुरुवात करूया. कशा पद्धतीने आपल्याला आपले प्रश्न सोडवायचे आहेत पहा. तर पहा 2020 दिलंय म्हणजे हे लीप वर्ष आहे, कारण याला 4 ने भाग जातो हे लक्षात ठेवा. म्हणजे फेब्रुवारी महिन्यामध्ये 29 दिवस आहेत. ठीक आहे. सालातील प्रजासत्ताक दिन हा गुरुवारी होता. प्रजासत्ताक दिन जो होता तो गुरुवारी होता. ठीक आहे. असल्यास त्याच वर्षातील महाराष्ट्र दिनाचा वार कोणता? महाराष्ट्र दिनाचा वार कोणता? आता मी तुमच्या समोर एक पॅटर्न लिहिणार आहे. सेम त्याच पॅटर्नने तुम्हाला उत्तर काढायचं आहे. अतिशय सोपा पॅटर्न आहे आणि याच्यापेक्षाही जर तुम्हाला एखादा सोपा पॅटर्न माहित असेल किंवा तुम्ही शिकला असाल तर 100% तुम्ही त्याही पॅटर्नने जाऊ शकता. ॲट द एंड आपल्याला कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त मार्क मिळवणं गरजेचं आहे. ओके, ठीक आहे. तर पहा काय करायचंय पहा. प्रजासत्ताक दिन म्हणजे कोणता महिना आला? जानेवारी. ओके, ठीक आहे. त्यानंतर काय? फेब्रुवारी. त्यानंतर कोण आहे? मार्च. ओके, त्यानंतर कोण आहे? एप्रिल. ओके, त्यानंतर कोण आहे? मे. आता मी इथं तुम्हाला समजून देतोय, त्यामुळे मी थोडंसं हळू घेतोय. अदरवाईज जेव्हा तुम्हाला ही कन्सेप्ट कळणार आहे, तेव्हा मात्र तुम्ही एकदम स्पीडने जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे त्याचे दिवस लगेच त्यांची ॲडिशन लगेच एक्सेट्रा. ठीक आहे. आता पहा जानेवारी 2020 आहे. ठीक आहे. प्रजासत्ताक दिन गुरुवारी होता. प्रजासत्ताक दिन गुरुवारी आहे. ठीक आहे. आता काय करायचं? हा जो महिना आहे ना, राहिलेले दिवस प्रजासत्ताक दिन जर बाजूला केला, प्रजासत्ताक दिन कधी असतो? 26 तारखेला. मग 31 मधून जर 26 मी बाजूला केले तर मला वाटतं या ठिकाणी 5 दिवस शिल्लक राहिले. किती दिवस राहिले? 5 दिवस. आलं लक्षात? ठीक आहे. मग आता पहा आणि मे किती मेला महाराष्ट्र दिन असतो? 1 मेला. म्हणजे मला इथं तारीख लिहायची 1. किती लिहायची? 1. पहा 2 महिन्यांचं पार्ट कंप्लीट झाला. पहिल्या महिन्यामध्ये काय लिहायचे? राहिलेले दिवस. ज्या महिन्यात तुम्हाला दिवस काढायचा आहे त्याची काय लिहायची? तारीख. म्हणजे इथं काय? राहिलेले दिवस. राहिलेले दिवस. कन्सेप्ट समजून घ्या. आणि इथे काय? तारीख. ठीक आहे. डन? आलो आपण इथे. आता इथे जर पाहिलं तर 29 दिवस, कारण लीप वर्ष आहे. म्हणजे 7 मी तुम्हाला सांगितलंय इथे तुम्हाला तेच दिवस लिहायचे. तसेच जर पाहायला गेलं ना तर तुम्ही इथं 29, इथं 31, इथं 30 हे लिहू शकता. पण कॅल्क्युलेशन अजून हार्ड होतं. आता बऱ्याच ठिकाणी असं सांगितले का ही तर डायरेक्ट महिन्याचे दिवस लिहा आणि त्यांची बेरीज करा. पण माझं असं म्हणणं आहे का जर तुम्हाला येते, माहिती आहे, तुम्ही टीचर पण आहात. ठीक आहे. तर काय करायचं फक्त दिलेल्या त्या महिन्याचे जेवढे दिवस आहेत ना त्यातून 28 बाजूला करा. कारण सेम दिवस पडतो. मग ती ॲडिशन मध्ये विनाकारण मोठी ॲडिशन होते. त्यापेक्षा आता पहा 29 लीप वर्षामध्ये फेब्रुवारी 29 दिवस असणार आहे. 28 बाजूला केले 1 दिवस राहिला. मार्च 31 दिवसांचा आहे 28 बाजूला केले 3 राहिले. एप्रिल 30 दिवसांचा आहे 28 बाजूला केले 2 राहिले. बस. एवढं तुम्हाला मिळालं का काय करायचं? ह्या सर्वांची बेरीज करायची. ओके. 5 आणि 1 6, 6 आणि 3 9, 9 आणि 3 सॉरी 2 11, 11 आणि 1 12. म्हणजे आता जर तुम्ही इथं पाहिलं तर राहिलेले पूर्ण बेरीज किती आली? 12. ह्या 12 मधून तुम्ही 7 बाजूला केले. कारण 7 दिवसांनी पुन्हा रिपीट दिवस. ह्या पूर्ण बेरीज मधून 7 जर तुम्ही बाजूला केले तर खाली किती राहिले? 5. लक्षात आलं? म्हणजे तुमचा जो दिवस आहे हा 5 दिवसांनी पुढे ढकलणार आहे. किती दिवसांनी? 5 दिवसांनी. ओके. म्हणजे किती? पहा मी इथं 5 लाईन घेतल्या. 1 2 3 4 5. ओके. ठीक आहे. कोणता वार होता? गुरुवार. मग 5 दिवस आपल्याला पुढे जायचं. काय लिहितो इथं? शुक्रवार, शनिवार, रविवार, सोमवार आणि मंगळवार. म्हणजे तुमचा 1 मे जो येणार आहे तो कधी येणार आहे? मंगळवार. पर्याय क्रमांक 2. आले लक्षात? तर या पॅटर्ननी तुम्हाला प्रश्न सोडवायचा आहे. पहिल्याची तारीख, शेवटची सॉरी पहिल्या महिन्याचे राहिलेले दिवस, शेवटचा जो महिना आहे त्याची तारीख, बाकीच्यांचे 28 दिवस रिड्यूस करून मायनस करून आपण दिवस इथे लिहिले. ह्या सर्वांची बेरीज केली. त्यातून 7 वजा केले. 7 कारण 12 होता. नसेल तर तुम्ही 7 नी भागूही शकता. असं काही नाहीये. मोठा आकडा असेल तर 7 नी भागायचं. छोटा होता म्हणून मी इथं 7 बाजूला केले. 7 एके 7 राहिले 5 दिवस. 5 दिवस 5 लाईन घेतल्या आणि याच्यापेक्षा 5 दिवस आपण फक्त पुढे गेलो ह्या दिवसापेक्षा. दॅट्स इट. तुम्हाला उत्तर मिळालेलं आहे. ओके. अजून एक प्रश्न घेतला का तुमच्या अजून व्यवस्थित लक्षात येईल. ठीक आहे. तर पहा एके वर्षी महाराष्ट्र दिन शुक्रवारी होता. महाराष्ट्र दिन म्हणजे मे. 1 मे तारीख असते. ओके. 1 मे.
एके वर्षी महाराष्ट्र दिन शुक्रवारी आहे तर त्याच वर्षी शिक्षक दिन कधी असतो? सप्टेंबर, 5 सप्टेंबर. ओके, ठीक आहे, माहिती आहे तुम्हाला. मे, इथं काय असणार आहे? जून, इथं असणार आहे जुलै, इथं असणार आहे ऑगस्ट आणि इथं असणार आहे सप्टेंबर. ओके, ठीक आहे. मी इथं तुम्हाला सांगितलंय का इथे काय करायचे तुम्हाला? राहिलेले दिवस. आता मे मध्ये किती दिवस आहेत? 31. 31 मधला 1 मे गेला, 1 तारीख आहे, तो 1 दिवस गेला. इथे किती दिवस राहिले? 30. कारण इथं कोण येतात? राहिलेले दिवस. मी लिहितोय मुद्दाम तुमच्या लक्षात यावं म्हणून. आता इथं सप्टेंबर किती असणार आहे? 5. कारण इथं काय लिहायची तुम्हाला? फक्त तारीख. कारण 5 सप्टेंबरला काय असतो? शिक्षक दिन. आणि आता तुम्हाला इथे काय लिहायचंय? ओके, एके वर्षी असल्यामुळं वर्ष नाहीये, त्यामुळं फेब्रुवारी पण नाही इथं, त्यामुळं 28 त्याचा विषयच गेला. ठीक आहे, 28 म्हणजे फेब्रुवारी महिन्यात 28 दिवस येतात का 29 दिवस येतात? ठीक आहे. तर आता इथं जून किती दिवसांचा आहे? 30. 30 मधून 28 बाजूला गेले 2. जुलै 31 आहे, 28 बाजूला गेले 3. ऑगस्ट परत 31चा आहे, 28 बाजूला गेले 3. ओके, डन. म्हणजे आता जर इथं पाहिलं 30 आणि 5 35, 30 आणि 5 35, 35 आणि 5 जर तुम्ही पाहिलं तर 35 आणि 5 40 आणि हे 3 दिवस म्हणजेच किती आले? 43. ह्या 43ला आपल्याला काय करायचे? 7ने भागायचं. त्या सर्वांची काय केली आपण? बेरीज केली. 7ने भागल्यानंतर 7 सकून 42 म्हणजे बाकी जी राहिली ती किती राहिली? 1 दिवस. 7 सकून 42. ओके, भाग गेला किती? 6चा. ओके, आणि राहिले किती दिवस? बाकी किती राहिली? 1 दिवस. दॅट्स इट. म्हणजे एकच दिवसाने फक्त दिवस पुढे जाणार आहे. म्हणजे इथे जर शुक्रवार असेल तर तुमचा जो दिवस असणार आहे काय? 1 दिवस पुढे जा, शनिवार. आले लक्षात? तर या पद्धतीने तुम्हाला तुमचा शिक्षक दिन मिळालेला आहे, तो कधी असणार आहे? शनिवारी असणार. आले लक्षात? तर या पद्धतीने पहिल्या महिन्यात राहिलेले दिवस, इथे ती तारीख आणि या पद्धतीने तुम्हाला काय करायचे? मधल्या महिन्याचे 28 मायनस करून दिवस लिहायचे. दॅट्स इट. तुम्हाला उत्तर या ठिकाणी मिळणार आहे. समजलंय? नक्की. जाऊया आपण पुढे. ओके, आता हा प्रश्न पाहून झाल्यानंतर बाकीचे प्रश्न तुम्हाला सोडवायचे. नीट समजून घ्या. 2012 साल दिले, याचा अर्थ 4ने भाग जाणार आहे, म्हणजे हे लीप वर्ष आहे. प्रजासत्ताक दिन गुरुवारी साजरा झाला तर त्याच वर्षातील बाल दिनाचा वार कोणता? आता बाल दिन जायचे कुठपर्यंत? नोव्हेंबर पर्यंत. जानेवारी पासून नोव्हेंबर पर्यंत. म्हणजे जर तुम्ही इथं पाहिलं तर काय दिले पहा? जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, ओके, एप्रिल, मे, जून, ओके, त्यानंतर जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर. इथे प्रजासत्ताक दिन, इथे आपण राहिलेले दिवस लिहितो. प्रजासत्ताक दिन असतो 26 जानेवारीला. 26 जानेवारीला असल्यामुळे ऑब्विसली इथे किती दिवस राहिलेले असणार आहे आता? 5. नोव्हेंबर 14 तारीख, इथं आपण तारीख लिहितो. आलं लक्षात? फेब्रुवारी 29 दिवस, म्हणजे इथे 28 बाजूला गेले का 1 दिवस. आलं लक्षात? कारण 4ने भाग जातो, 2012 दिले. मार्च मध्ये 31 आहेत म्हणून 3. एप्रिल मध्ये 30 आहे म्हणून 2. मे मध्ये परत 31 आहे, 28 बाजूला गेले 3. जून मध्ये 30 म्हणजे 2. जुलै 31 म्हणून 3. ऑगस्ट 31 3. सप्टेंबर 30 म्हणजे 2. ऑक्टोबर पुन्हा किती? 31 म्हणजे किती आले? 3. ओके, ठीक आहे. मग आपण काय करूया? ग्रुप करूया. या तिघांचा एक 5, हा एक 5चा ग्रुप झाला, हा एक 5चा एक ग्रुप झाला. पहा, 5 1 5, 5 2 10, 5 3 15, 5 4 20. ओके, पहा बेरीज कशी केली मी? 20. त्यानंतर जर पाहिलं इथं 14, हे 6, 3 आणि 3 6, 6 आणि 14 पुन्हा आले 20. ओके, कट झालं. म्हणजे राहिला कोण? फक्त 1. म्हणजे किती आले? इथं 1. म्हणजे ह्या टोटलची बेरीज किती आली? 41. आता ह्या 41ला जी पूर्ण बेरीज आली, ह्या 41ला मी 7ने भागणार आहे. 41ला जर मी 7ने भागलं तर 7 5 35, उरले किती? 6. ओके, ही काय राहिली? बाकी किती राहिली? 6. म्हणजे आता मला काय करायचे? 6 दिवस पुढे जायचे. 1 2 3 4 5 6. मी 6 लाईन घेतल्या. इथं कोणता वार होता? गुरुवार. आता मला 6 दिवस पुढे जायचे. शुक्रवार, शनिवार, रविवार, सोमवार, मंगळवार, बुधवार. म्हणजे माझा वार कोणता आहे? बुधवार. आले लक्षात? तर या पद्धतीने तुम्हाला प्रश्न सोडवायचे आहेत. मला वाटतं आता पहा, इथे एके वर्षी महाराष्ट्र दिन रविवारी, तर त्याच वर्षी बाल दिन कोणत्या वारी आहे?
महाराष्ट्र दिन 1 मे, बालदिन 14 नोव्हेंबर. ओके, या पद्धतीने इथे सुद्धा त्याच वर्षातील बालदिन 14 नोव्हेंबरला बालदिन असतो. ठीक आहे. त्यानंतर एके वर्षी महाराष्ट्र दिन बुधवारी, तर त्याच वर्षी स्वातंत्र्य दिन. आले लक्षात? तर हे प्रश्न आता तुम्हाला सोडवायचे आहेत. ओके, ठीक आहे. प्रश्न नीट समजून घ्या. प्रश्न पहा, स्क्रीनशॉट मारा आणि त्याचं उत्तर तुम्ही मला पाठवणार आहात. मला तुमच्या लक्षात आलं असेल कशा पद्धतीने प्रश्न सोडवायचे. पहा, ठीक आहे. त्यानंतर त्याच्या पुढचा प्रश्न. आता पहा, इथं काय सांगितले, 2011 साली गांधी जयंती रविवारी होती, तर त्याच वर्षातील प्रजासत्ताक दिनाचा वार कोणता? गांधी जयंती दिली 2011ची रविवारी आणि प्रजासत्ताक दिन विचारलाय. म्हणजे जर तुम्ही इथं पाहिलं तर सेम पॅटर्न नाही, फक्त आता जर इथं थोडासा एक पॅटर्न वेगळा काय आहे, 2011 साल दिली. ओके, आणि म्हणजे ते लीप वर्ष नाहीये, म्हणजे फेब्रुवारीमध्ये 28 दिवस. गांधी जयंती 2 ऑक्टोबरला असते आणि प्रजासत्ताक दिन कधी असतो? 26 ला असतो. सेम पॅटर्ननी जायचंय, फक्त काय सांगतोय पहा मी, काय घ्यायचंय तुम्हाला? जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, ओके, एप्रिल, त्यानंतर मे, जून, जुलै, ऑगस्ट, त्यानंतर सप्टेंबर आणि ऑक्टोबर. ओके, ठीक आहे. मग आता ऑक्टोबर इथे काय करायचंय तुम्हाला? 2. प्रजासत्ताक दिन इथे काय लिहिले आपण? तारीख लिहिली. इथं किती दिवस राहिले? 5 दिवस. ओके, आता इथे जरी आपण पहा, आपल्याला दिवस कोणाचा काढायचा आहे? जानेवारीचा दिवस काढायचा आहे. तरी पण पॅटर्न आपण आपलाच फॉलो करायचा आहे. जानेवारीमध्ये 5 दिवस शिल्लक राहिले. 2 ऑक्टोबरला म्हणजे इथे 2, इथं आपण तारीख लिहिणार आहे. इथे माहिती पाहिलं तर 0 दिवस, इथं 3, इथं 2, इथं 3, इथे जून आहे 2, जुलै 3, ऑगस्ट 3, सप्टेंबर 2 झालं. आता या सर्वांची काय करायची? बेरीज करायची. 5 आणि 3 8, 8 आणि 2 10, 10 आणि 5 15, 15 आणि 6 21, 21 आणि 4 25. म्हणजे किती दिवस आले? टोटल बेरीज आली 25. 25 ला आपण कितीने भागणार? 7 ने. म्हणजे किती होतील? 7 त्रिक 21. ओके, म्हणजे 3चा भाग गेला, राहिले किती? 7 त्रिक 21, खाली किती राहिले? 4. बाकी किती आहे? 4. ठीक आहे. आता बाकी जर 4 असेल तर आपल्याला काय करायचंय? 4 दिवस मागे यायचे. हे लक्षात ठेवा. 4 दिवस काय करायचे आपल्याला? मागे यायचे. ओके, 1 2 3 4. ओके, मग आता इथं काय दिलंय? रविवार होता, म्हणजे आता मागे काय यायचंय आपल्याला? ह्या दिवसाला यायचंय. रविवारच्या आधी शनिवार, शुक्रवार, गुरुवार, म्हणजे कोणता वार असणार आहे? बुधवार. आले लक्षात? तर पर्याय क्रमांक कोणता आहे? तर या पद्धतीनेच आपण फॉलो करायचे. फक्त आतापर्यंत आपण काय जात होतो? पुढे जात होतो. कारण प्रत्येक वेळेस आपल्याला काय दिलं जात होतं? जानेवारी दिला जात होता आणि फेब्रुवारी, मार्च, एप्रिल पुढचे महिन्यांचा दिवस आपल्याला विचारला जातो. या प्रश्नामध्ये पाहिलं, 6व्या प्रश्नामध्ये का तुम्हाला आधी गांधी जयंती म्हणजे आधी ऑक्टोबर महिन्याची इन्फॉर्मेशन दिली आणि तुम्हाला जानेवारीची विचारली. तर आपण काय केलं? आपण सेम आपलाच पॅटर्न फॉलो केला. पहिला महिना, शेवटचा महिना, शेवटची तारीख लिहितो आपण, पहिल्याचे राहिलेले दिवस, सगळ्यांचे राहिलेले दिवस, आणि दिवस लिहित असताना आपण प्रत्येक महिन्याच्या त्या प्रत्येक महिना किती दिवसांचा हे तुम्हाला माहिती, त्यातून आपण 28 बाजूला करतो. तो आकडा मी या ठिकाणी लिहिलाय आणि या सर्वांची बेरीज केली. आले लक्षात? तुम्ही डायरेक्ट महिन्यांचे दिवस लिहिले आणि त्यांची बेरीज केली तरी चालणार आहे, पण मला वाटतं त्यापेक्षा हे सोपं आहे. ह्या बेरजेला फक्त तुम्हाला 7नी भागायचंय. 7नी भागल्यानंतर राहिलेले जे दिवस आहेत तेवढे दिवस पुढे जा आणि पुढचं दिलं असेल तर तेवढे दिवस मागे या. दॅट्स इट. या पॅटर्ननी तुम्हाला जायचं आहे. मला वाटतं हे प्रश्न तुमच्या लक्षात आलेले असतीलच. ठीक आहे, तर आता आपण दुसऱ्या पॅटर्नकडे जातोय. दुसरा पॅटर्न काय? तर पहा, स्वरालीचा 7वा वाढदिवस 13 डिसेंबर 2013 ला शुक्रवारी होता, तर तिचा जन्मदिवसाचा वार कोणता? आता तुम्हाला या ठिकाणी काय दिलंय पहा, तुम्हाला या ठिकाणी काय दिलंय का? तिचा 7वा वाढदिवस दिलाय आणि विचारलाय जन्मदिवस. ठीक आहे, पहा एकदम 7व्या वाढदिवस 13 डिसेंबर 2013 ला आहे. 7वा या म्हणजे पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, 5वा, 6वा आणि 7वा. हा 2013 ला आहे. म्हणजे हा जो असणार आहे हा 12 ला, हा जो असणार आहे वाढदिवस हा 11 ला, हा 10 ला, हा 9 ला, हा 8, ओके, आणि हा 7. याचा अर्थ तिचा जो जन्म वर्ष असणार आहे ते जन्मवर्ष असणार आहे 2006. कारण इथून इथे येताना हा पहिला वाढदिवस तिचा झाला, नंतर दुसरा, नंतर तिसरा, चौथा, 5वा, 6वा, 7वा.
ओके, मग आपण 13 पासून रिटर्न आलो. 13, 12, 11, 10, 9, 8, 7 आणि 6 म्हणजे इथे तिचा जन्मदिवस असणार आहे. आलं लक्षात? ठीक आहे. मग आता जर तुम्ही पाहिलं इथे, तर तो जो दिवस दिलाय तो कोणता वार दिलाय? शुक्रवार दिलाय. ठीक आहे, डन. आता आपल्याला माहिती आहे काय होतं, तर 6 मधून 7 पर्यंत येतं ना, एक दिवसाचा एक दिवस काय होतो? वाढतो. इथून इथे जाताना पहा, 2006 लीप वर्ष नाहीये. ओके, 365 दिवसांचं आहे. म्हणजे एक दिवस वाढदिवस काय जातो? फक्त पुढे ढकलला जातो. जेव्हा दिवस 365 दिवसांचा असतो, सॉरी वर्ष 365 दिवसांचं असतं, तेव्हा वाढदिवस फक्त 1 दिवसांनी पुढे ढकलतो. पण पण जर ते लीप वर्ष आलं तर वाढदिवस 2 दिवसांनी पुढे ढकलतो. म्हणून आता हे लीप वर्ष कोणतं कोणतं आहे पहा, 2008 हे लीप वर्ष आहे आणि 2012 हे लीप वर्ष आहे. ओके, म्हणजे त्या वर्षातून पुढे येताना, तिथे येताना नाही, तिथे येताना एकच, पण त्या वर्षातून पुढे जाताना 2 वर्ष तुम्ही पुढे जाणार, 2 दिवस सॉरी. इथे येताना पुन्हा 1 दिवस, पुन्हा 1 दिवस, इथे पुन्हा 1 दिवस, पण इथून इथे जाताना पुन्हा 2 दिवस. आलं लक्षात? मग आता या सर्वांची बेरीज करा. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 म्हणजे किती दिवस? 9 दिवस. ओके, ठीक आहे. आता 9 दिवस यातून काय केले आपण? 7 बाजूला केले म्हणजे किती दिवस राहिले? 2 दिवस. म्हणजे आता आपल्याला काय करायचंय? 2 दिवस. आता तुम्हाला आधी पण एका प्रश्नामध्ये आपण पाहिले का 7वा दिलाय आणि पहिला विचारला. इथून इथे जाणार असतो तर आपल्याला पुढे जायचं. दिलेल्या दिवसाच्या काय जायचं? पुढे जायचं. पण हा दिवस दिलाय आणि हा विचारलाय तर आपल्याला 2 दिवस काय यावं लागणार आहे? मागे यावं लागणार आहे. म्हणजे 1 आणि 2 शुक्रवारच्या आधी असणारे गुरुवार, त्याच्या आधी असणारे बुधवार. म्हणजे तुमचा जो वार असणार आहे या ठिकाणी, तो कोणता वार असणार आहे? बुधवार असणार. आले लक्षात? तर या पद्धतीने दिवस पुढचा दिला असेल आणि मागे जायचं असेल तर मागे या. हा दिवस दिला असेल आणि हा दिवस काढायचा असेल तर पुढे या. एवढंच सिंपल लॉजिक. आले लक्षात? ठीक आहे. तर त्याच्या पुढचा प्रश्न काय सांगितलाय? प्रश्न पहा, स्वराचा 7वा वाढदिवस पुन्हा 13 डिसेंबर 2014 आहे. 7वा 14ला, तेव्हा वार जर शनिवार असेल तर त्याचा जन्मदिवस कोणता? 7वा दिलाय म्हणजे पुन्हा पहा, माहिती तुम्हाला आता इथं असणारे जन्म, इथे पहिला वाढदिवस, दुसरा, तिसरा, चौथा, 5वा, 6वा आणि 7वा. हा कधी आहे? हा आहे 2014 म्हणजे असणार आहे 13, म्हणजे हा 12, हा 11, हा 10, ओके, हा 9, हा 8 आणि हा 7. आता लीप वर्ष कोणतं आहे? 2008, 2012. ह्या वर्षातून पुढे जाताना 2 दिवस वाढ होती. म्हणजे इथून इथे येताना वाटल्यास आपण इथून इथे येताना किती दिवस वाढ झाली? 1. पण इथून इथे जाताना मात्र किती दिवसांची वाढ होणार? 2. इथून इथे जाताना पुन्हा 1. इथून इथे जाताना पुन्हा 1. इथून इथे जाताना पुन्हा 1. पण इथून इथे जाताना मात्र 2 दिवस वाढ होणार. इथून इथे जाताना पुन्हा 1. ओके. म्हणजे इथे 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 म्हणजे पुन्हा 9, पुन्हा 2, पुन्हा सॉरी 7 म्हणजे पुन्हा 2 राहिले. म्हणजे आपल्याला हा दिवस दिलाय, आपल्याला पुन्हा जन्मदिवसाकडे जायचंय म्हणजे 2 दिवस आपल्याला मागे जायचंय. हा शनिवार दिलाय, शनिवार 1, 2 म्हणजे इथं असणार शुक्रवार आणि इथं असणार गुरुवार. म्हणजे तुमच्याकडे जो पर्याय आहे तो कोणता आहे? पर्याय ए, गुरुवार. आले लक्षात? तर या पद्धतीने तुम्हाला हे प्रश्न काय करायचे होते? सोडवायचे होते. तुम्हाला बेसिक कळलंय का? 365 दिवसांचा जर म्हणजे वर्षाचे जर 365 दिवस असेल तर दिवस फक्त 1 दिवस पुढे ढकलला जातो. पण लीप वर्ष असेल तर दिवस मात्र 2 वर्षांनी पुढे ढकलला जातो. आले लक्षात? ठीक आहे. तर त्यानंतर पाहिलं आपण महिन्यांचं. महिन्यामध्ये जर 31 दिवस असेल तर दिवस 3 दिवस पुढे जातो. 30 दिवस असेल तर 2 दिवसांनी पुढे जातो. 29 दिवस असेल तर 1 दिवसांनी पुढे जातो आणि 28च दिवस असेल, दिवस पुढे ढकलला जात नाही. ह्या महिन्यात 1 जानेवारी म्हणजे 1 फेब्रुवारीला जो दिवस असेल तोच 1 मार्चला असतो. पण हे कधी? जेव्हा 28 दिवस असतात तेव्हाच. आलं लक्षामध्ये? तर ह्या पॅटर्न म्हणजे हे आपण सर्व शिकून घेतलं. त्यानंतर हे महिने, हे त्यांचे दिवस आणि किती दिवसांनी पुढे ढकलला जातो हे आपण या ठिकाणी राईट करून घेतलेलं आहे. तर या पद्धतीने तुम्हाला काही दिनविशेष पण या ठिकाणी दिलेले आहेत. मला वाटतं हे मगाशीच तुम्ही पाहिलेले आहे आधी. तर हे फक्त एकदा स्क्रीनशॉट मारून घ्या, तुमच्याकडे असू द्या. तुमच्याकडे जर असेल वेल अँड गुड, नसेल तर घ्या. आणि या पद्धतीने एक प्रश्न 9वा आणि एक प्रश्न 10वा तुम्हाला प्रॅक्टिससाठी दिलेला आहे. तर हे 2 प्रश्न तुम्ही सोडवून मला त्याचं उत्तर पाठवणार आहात.
तर या ठिकाणी तुमचा दिनविशेष म्हणजे दिनदर्शिका म्हणजेच कॅलेंडर हा टॉपिक आपला या ठिकाणी संपलेला आहे. 2च पॅटर्नचे प्रश्न विचारले जातात. मला वाटतं आता ते तुम्हाला व्यवस्थितरित्या समजलेले असतील. चांगल्या पद्धतीने अभ्यास करा. बाकीच्या विषयांचा करा. बाकीच्या विषयांचाही चांगला अभ्यास करा आणि चांगले मार्क पडा. ऑल द बेस्ट.